शिरपूर त्रिलोकेश्वर महादेव मंदिर येथे शिव महापुराण कथा आयोजन महंत दीनानाथजी महाराज यांच्या हस्ते रुद्राक्षदान कार्यक्रम संपन्न। त्रिलोकेश्वर महादेव मंदिर शिरपूर येथे शिव महापुराण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिव महापुराण कथेनिमित्त महंत दीनानाथजी महाराज यांच्या अमृतवाणीतून भाविक भक्तांना रुद्राक्ष महिमा याबद्दल ज्ञान अमृत देण्यात आले। तसेच धर्माबद्दल आस्था, परमेश्वरावरील प्रेम, रुद्राक्ष महिमा यावर भक्तजनांना अलौकिक माहिती प्रवचनातून देण्यात आली। सालाबाद प्रमाणे त्रिलोकेश्वर महादेव मंदिर उत्सव समिती यांच्याकडून शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात येत असते। या कथेनिमित्त कळंबीर साक्री येथील गोरक्षनाथ मंदिर मत्स्यनाथ आश्रमचे महंत दीनानाथजी महाराज यांच्या अमृतवाणीतून रुद्राक्ष महिमाचे प्रवचन करण्यात आले। शिवभक्ती आणि नाथ संप्रदायाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवून धर्माबद्दल जनजागृती महंत दीनानाथजी महाराज यांच्याद्वारे सतत सुरू आहे। शिवभक्ती महिमा हा सर्वत्र व्हावा यासाठी रुद्राक्षदान करण्यात येत असते। भाविक भक्तांना याचा प्रत्यय आज 2 फेब्रुवारी रोजी शिव महापुराण कथा शिरपूर येथेही अनुभवायला मिळाला। कथा संपन्न झाल्यावर महंत दीनानाथजींच्या हस्ते महाआरती करण्यात आली। त्यानंतर सर्व भाविक भक्तांना भंडारा प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। त्रिलोकेश्वर महादेव मंदिर उत्सव समिती शिरपूर यांनी शिव महापुराण कथा कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले। अश्रू पडले आणि अश्रू पडल्यानंतर त्याच्यापासून रुद्राक्षाची उत्पत्ती झाली। रुद्राक्ष हे एक झाडाचं फळ आहे। जशा प्रत्येक झाडाला फळं लागतात तसे हे एक रुद्राक्षाचं झाड आहे। त्या रुद्राक्षाच्या झाडाला हे फळं लागतात। ते रुद्राक्ष ते आपल्या जवळ जर ठेवलं, साधू संत आधीपासून आपल्या गळ्यात धारण करत होते। आज काही का असेना शिव महापुराण कथा निमित्त प्रत्येकाला रुद्राक्षाचं महत्त्व कळतं। रुद्राक्ष म्हणजे काय, रुद्राक्ष हा जवळ जरी ठेव